वाढा लागल्यात पडा लागल्यात ते तुम्हाला 7,000पर्यंत गेले आहेत आणि ऊस आमचा घाम आमचा हक्काचे 563 रुपये कधी? सोनहिरा साखर कारखान्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी. डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गायब झालेल्या ऊसाची थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. कारखान्याची FRP 3,463 रुपये असताना शेतकऱ्यांना केवळ 3,300 रुपये देण्यात आला आहे. त्यामुळे FRP अधिक 100 रुपयाप्रमाणे 263 रुपये आणि दुसरा हप्ता 300 रुपये असे एकूण 563 रुपये प्रति टन शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत अशी मागणी करण्यात आली. खत, औषधे, मजुरी, वाहतूक खर्च आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून साखर व उपपदार्थांना चांगले दर मिळत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ही रक्कम तात्काळ जमा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणारी साखर व उपपदार्थ रोखण्यात येतील असा इशारा देण्यात आला. यावेळी संदीप राजोबा, विश्वास कोळी, बाबा सांद्रे, राजेंद्र माने, मनोहर पाटील, संदीप चौगुले, बाळासो शिंदे, प्रताप जाधव, बाबुराव शिंदे, धन्यकुमार पाटील, बाळासो जाधव, अशोक पवार, उत्तम महाडिक, विष्णू माळी, प्रवीण महापुरे, सुभाष कुंभार यांच्यासह मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज सोनेरा सहकारी साखर कारखान्याला या ठिकाणी उसाला दुसरा हप्ता 300 रुपये मिळाला पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. तर त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या महिनाभरामध्ये आणि साखरेचे भाव हे जवळ 5,200 वरून हे जवळजवळ 7,000-7,500 हजारापर्यंत गेले आहेत आणि म्हणजे खाजगी जी विक्री आहे साखरेची ती जवळपास आज 85 रुपये प्रमाणे विक्री आहे. ना ग्राहकांना त्याचा फायदा होतोय ना ऊस उत्पादकाला त्याचा फायदा होतोय. सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांच्या जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यावेळी निर्णय असा झाला होता ज्या कारखान्याची FRP 3400च्या वर आहे त्यांनी FRP अधिक 100 रुपये म्हणजे सोनेरा कारखान्याची त्यावेळीची FRP जी बसत होती ती 3463 रुपये बसत होती आणि त्यात 100 रुपये म्हणजे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी 3563 रुपये देणं गरजेचं होतं. परंतु आज अखेर त्यांनी आम्हाला 3300 रुपये दिलेले आहेत. आज जर बघायला गेलं तर पाऊस काळ आणि हे एकदम अत्यल्प झालेला आहे. तसंच खताचे वाढलेले दर, मजुरीचे वाढलेले दर, डिझेलचे वाढलेले दर ह्या सगळ्याचा परिणाम आमच्या शेतीवर व्हायला आहे. त्यामुळं आज आम्ही मागील राहिलेले जवळपास आमचे 163 रुपये तसंच चालूचे 300 रुपये असे 563 रुपये आम्हाला तात्काळ त्यांनी खात्यावर दुसरा हप्ता म्हणून वर करावा ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि जर त्यांनी आमची मागणी मान्य नाही केली तर या कारखान्याचा एकही उपपदार्थ साखर असेल, इथेनॉल असेल किंवा अल्कोहोल असेल हे आम्ही बाहेर जाऊ देणार नाही.